तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आनंदी राहा. आज आम्ही निघालो मीरा रोडला ऋषीलच्या घरी. बघा, ऋषील पण सोबत आहे. तुम्ही आता ऋषीलला ओळखायला लागलात. आम्ही आता पोहोचलो मीरा रोड स्टेशनला. स्टेशनच्या बाहेरच येतात कौस्तुभ राणेंच्या स्मरणार्थ शहीद जवानांच्या ही बनवलेली प्रतिमा पाहून एवढा आनंद वाटला ना, की असं प्रत्येक जागी झालं पाहिजे. मग आम्ही बसलो रिक्षात. रिक्षात बसून आम्ही निघालो. तोपर्यंत बघा सर, नील, ऋषील, मी जशी गावची आठवण मांडी बिंडीवर बसून. टिटू महाराज पण आमच्या मांडीवर. त्याला तर नुसतं फिरायची मजा. ते मीरा रोडचे रस्ते आता मस्त जरा सुधारले आहेत. एकदम छान वाटलं. पूर्वी आम्ही होतो तेव्हा एकदम कंजस्टेड. फायनली आम्ही उतरलो ऋषीलच्या घरी. बघा केवढी उंच बिल्डिंग, बाप रे बाप. कर बिल्डिंगच्या आतच जाताना महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहून असा आनंद वाटला. वा, असं प्रत्येक सोसायटीत झालं पाहिजे. समोरच बाप्पांची मूर्ती. दर्शन घेऊन थेट वरती आलो 12व्या माळावर घर. बघा हर्षिल, ऋषीलचा छोटा भाऊ. स्टाईल बघा. चष्मा लगारा बेटा. वहिनी वहिनी. रामकृष्ण हरी, शिवाजी महाराज की जय. समोर आमची फॅमिली. आता आमचं प्लॅनिंग चालू आहे, काय काय करायचं. जेवणा बिवणा म्हटलं वरून बघूया. बाबा, मी तर बाल्कनीत गेलोच ना. एवढी हाईट. भ्या वाटायला लागलं. हे बघा, हे साहेब गाव फिरून येते आणि जीप काढतोय. याला तर काय कुठे आला की हाच राजा. याच्या नुसतं पाठी हात फिरवा. याला नुसती मजा करत राहायची सवय आहे. इकडून तिकडून फिरून आलो. सगळं जेवण बिवून झालो. ब्लॉग मोठा होतो मग जेवणाचा कट केला. मग काही त्या वाटण्या चालू होत्या. बहिणी बहिणी बघा, जावा जावा पण बहिणीसारख्या राहतात. तर मी आणि ऋषलने मारला ताव. म्हणलं यांना बसून ते बोलत आपण केव्हा करून. तर नीलचं तिकडे काय चाललंय हा? बघा. फुसके फटाके फुसके फटाके आणि हर्षल तुझ्या हातात काय आहे? आईस्क्रीम आता पुढे त्यांना मी ते झाल्यावरती इथं बघा एकदम चोरासारखा गप घेतोय. बघतोय पण काय करतोय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. आणि प्लीज कमेंट करा. रामकृष्ण हरी.